नमस्कार मंडळी, आज आपण आमरस आणि पुरीचा बेत आखला आहे. तर मला बाहेरही जायचं होतं. बाहेरून आल्यानंतर मी हातपाय तोंड धुवून झाल्यानंतर मी हा बेत आखला. भोपळा शिजवून घेतला आहे अर्धा किलो. सुंठ, वेलची आणि जायफळ कुटून घेतलं आहे. तर हा भोपळा मी उकडवून घेतला आहे, तांबडा भोपळा. आणि आता आपल्याला त्याची साल बाजूला काढायची. साल बाजूला काढल्यानंतर मी हाताने चांगला स्मॅश करून घेतला आहे. त्याला मिक्सरवर फिरवून नाही घेतलेला किंवा चाळणीने गाळूनही नाही घेतलेला. चांगला हातानेच अगदी मस्त झाला आहे बारीक. आता ह्याच्यात टाकायचा आहे गूळ थोडासा, चवीप्रमाणे मीठ आणि कुटलेली सुंठ, वेलची आणि जायफळ पूड. तर गूळ टाकलेला व्हिडिओ नाही झाला माझ्याकडून शूट, तर गूळही घातला आहे. आणि आता आपल्याला गव्हाचं पीठ बसेल तेवढं टाकायचं आहे त्याच्यात. घट्ट अगदी पुरीप्रमाणे, जसं आपण पुरी तयार करतो रोजची त्याच पद्धतीने मी पीठ मळलेलं आहे घट्ट. पण आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. हा पहा गोळा तयार झाला आहे आपला घट्ट. आणि आता मी पुऱ्या लाटून घेते. तर हे पहा, आपण जशा रोजच्या पुऱ्या लाटतो त्याच पद्धतीने, फार जास्त नाही, जाड नाही आणि जास्त पातळी नाही. तेल ठेवलं आहे गरम करायला एका कढईमध्ये. कढई छोटीच ठेवली त्यामुळे एकच पुरी मी तळून घेते. हे पहा, पुरी तेल गरम झाल्यानंतर टाकून घ्यायची आपल्याला. एक साईड होऊ द्यायची आहे आणि थोडीशी त्याला झाऱ्यानं दाबायचे. मग बघा, खूप छान पुऱ्या अशा फुगतात. आणि आपल्याला अगदी व्यवस्थित कडेकडेनं पण पुरी शेकून घ्यायची. आणि त्याच्यात गूळ टाकल्यामुळे आणि भोपळा टाकल्यामुळे पुरीला खूप मस्त कलर आला आहे. खूप सुंदर दिसत आहेत पुऱ्या. आणि या पद्धतीने माझ्या पुऱ्या पूर्ण तळून झालेल्या आहेत. आमरसही तयार झाला आहे. भाजी, भाकरी, आमरस आणि पुरी मस्त बेत झाला होता. आणि भोपळ्याची खीरसुद्धा खूप छान होते, तर खिरीचाही व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा बघा. आणि भोपळ्याची पुरी आणि भोपळ्याची खीर एकदा नक्की करून बघा आणि सांगा मला कशी झाली. धन्यवाद.